मोबाईलच्या दुनियेत संस्कारांची शिदोरी. शिराळ्यात श्यामची आई वाचन पारायण सोहळा उत्साहात संपन्न. आजच्या धावपळीच्या आणि सोशल मीडियाच्या युगात नवीन पिढीमध्ये वाचन संस्कृती विकसित व्हावी या उदात्त हेतूने शिराळा येथे आयोजित करण्यात आला श्यामची आई पुस्तक वाचन पारायण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. साने गुरुजी संस्कार मंच शिराळा व बी द चेंज संस्था मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार दिनांक 5 मे ते 8 मे 2026 या कालावधीत स्थानिक श्री दत्त मंदिर येथे या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या अभिनव उपक्रमात इयत्ता 3री ते 10वीच्या एकूण 108 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. कार्यक्रमाच्या पहिल्याच दिवशी श्री आबासाहेब काळे यांनी मुलांना पुस्तक कसे वाचावे याचं शास्त्रशुद्ध मार्गदर्शन केलं. तसेच सहभागी प्रत्येक विद्यार्थ्याला वही, पेन आणि साने गुरुजींचे श्यामची आई हे पुस्तक भेट देण्यात आलं. 4 दिवसांच्या या सोहळ्यात दररोज सौ सुरेखा पाटील अजय इंटरनॅशनल स्कूल मुलांकडून साने गुरुजींची प्रार्थना म्हणून घेत होत्या, ज्यामुळे वातावरण चैतन्य निर्माण झालं होतं. शनिवार दिनांक 8 मे रोजी या सोहळ्याचा सांगता समारंभ पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आली. साने गुरुजी संस्कार मंचच्या डॉ. सविता नलावडे यांनी प्रास्ताविकातून उपक्रमाची भूमिका मांडली, तर नगरसेवक श्री महेश खंडागळे यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. यावेळी प्रमुख पाहुण्या म्हणून सौ राजेश्वरी नाईक, जिल्हा परिषद सदस्य सांगली आणि डॉ. सौ शिमोनी नाईक, संचालिका विराज उद्योग समूह उपस्थित होत्या. आपल्या भाषणात त्यांनी पालकांच्या जागरूकतेचं कौतुक केलं आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी अशा उपक्रमांची गरज अधोरेखित केली. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी डॉ. सविता नलावडे, श्री महेश खंडागळे, सौ रेश्मा पवार, डॉ. मनीषा यादव, सौ वैशाली पाटील, श्री सुदाम गायकवाड यांसह अनेक कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. तसेच ॲडव्होकेट मनीषा जगताप, श्री राजीव नलावडे, श्री दिनकर पवार, डॉ. साधना पाटील, सौ अस्मिता कबाले, सौ माधुरी गायकवाड, श्री स्वानंद महाजन आणि सौ स्नेहल खंडागळे यांनी या कार्यासाठी मुलाचं सहकार्य दिलं. ज्येष्ठ नागरिक शिवाजी अण्णा खंडागळे यांनी मुलांना मोलाचं मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाच्या उत्तरार्धात सहभागी विद्यार्थ्यांनी आपले 4 दिवसांचा अनुभव मनमोकळेपणाने मांडले. साने गुरुजी संस्कार मंचच्या वतीने हा उपक्रम दरवर्षी राबवण्याचं आश्वासन देण्यात आलं. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ रेश्मा पवार यांनी केलं आणि संपूर्ण सोहळ्याच्या सांगता अत्यंत भक्तिमय वातावरणात पसायदानाने झाली. सर्व मुलांना श्यामची आई पुस्तक, वही, पेन, प्रशस्तीपत्र गिफ्ट देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केलं. BBL मराठीसाठी दिनेश हसबनीस, नागपंचमीचे शिराळा. मार्गदर्शन करून सरांनी आम्हाला मदत केली आहे. त्यानंतर या अत्यंत अभिनव उपक्रमासाठी प्रमुख पाहुण्या मंडळी आपल्याला या ठिकाणी उपस्थिती दिली आणि ज्यांनी स्पॉन्सरशिप दिली, पण जे उपस्थित झाले त्यांचा देखील या ठिकाणी नामोल्लेख करणं गरजेचं आहे. तर सुमन महाजन साहेब, महाजन गॅस एजन्सी शिराळा, सन्मान्य तानाजी कदम सर, सन्मान्य सुदाम गायकवाड सरांचा या ठिकाणी चुकून अनावदान सर, समाज सहयोगी विद्यार्थी स्नेहल खंडागळे मॅडम नवीन ते श्री सुदाम गायकवाड सरांचा सन्मान या ठिकाणी करावा. त्यांनी देखील एक शिक्षक आहेत, त्यामुळे पूर्वीपासून या सर्वांच्याच मनात निर्माण झाली आणि बरेच दिवस झाले आमचं समाज म्हणून विचार करू लागले की काय करावं. ह्यातून माझी मग मैत्रीण शैलजा काकडे बहिणी आज त्या उपस्थित नाहीये, त्यांच्या घरगुती काढतात. आम्ही गेली 2-3 वर्ष ठरवतो की आपण काहीतरी विद्यार्थ्यांच्यासाठी करूया, त्यातनं बाहेर पडण्यासाठी. मग त्यांच्या ह्या संकल्पनेमधून एक श्यामची आई हे पुस्तक आम्ही हे केलं. तर ते का निवडलं, तर श्यामची आई हे पुस्तक नसून तो एक संस्कार आहे आणि तो संस्कार आपल्या या भावी पिढीमध्ये राबवायचा हे मनात पक्कं करून आम्ही एक हा ठरवलं. आणि त्याच वेळेला आपल्या ह्या शिराळा नगरीची माहेरवासीन ॲडव्होकेट मनीषा जगताप खंडागळे मॅडम यांच्याशी मागल्या 6 नवीन व्यवसाय सुरू करत असाल किंवा घरासाठी नवीन फर्निचर बनवायचं असेल तर मग इकडे अवश्य लक्ष द्या. शिराळा शहरात प्रथमच हॉटेल फर्निचर, कुकिंग इक्विपमेंट्स, टेबल, चेअर, फास्ट फूड काउंटर तसेच होम फर्निचर, सोफा सेट, बेड, टीपॉय इत्यादी फर्निचर स्टेनलेस स्टील मध्ये आणि हव्या त्या साईज मध्ये उपलब्ध. विश्वकर्मा स्टील इंडस्ट्रीज, प्लॉट नंबर E47, MIDC शिराळा. संपर्क 99 23 12 5005 आणि 99 22 03 5005. आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष.